नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. अनंत विजयम अनुस्वाराचा हलंत म. राजा कुंती पुत्रो पुवरती आघात. युधिष्ठिर हा धीवरती आघात. युधिष्ठ. नकुलस विसर्गाबद्दल हलंत स म्हणजे पाय मोडका स. सहदेवश्च व वरती आघात. सुघोष मणि पुष्पकौ. अनंत विजयम राजा म्हणा. अनंत विजयम राजा. म्हणा. अनंत विजयम राजा. अनंत विजयम राजा. म्हणा. अनंत विजयम राजा. कुंती पुत्रो युधिष्ठिरः. कुंती पुत्रो युधिष्ठिरः. कुंती पुत्रो युधिष्ठिरः. कुंती पुत्रो युधिष्ठिरः. म्हणा. कुंती पुत्रो युधिष्ठिरः. छान. कुंती पुत्रो युधिष्ठिरः. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. म्हणा. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. छान. म्हणा. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. छान. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. म्हणा. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. परत एकदा. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. नकुलः सहदेवश्च. नकुलः सहदेवश्च. नकुलः सहदेवश्च. नकुलः सहदेवश्च. म्हणा. नकुलः सहदेवश्च. छान. नकुलः सहदेवश्च. परत एकदा. नकुलः सहदेवश्च. सुघोष मणिपुष्पकौ. सुघोष मणिपुष्पकौ. दोन्ही षटकोन हा. सुघोष मणिपुष्पकौ. सुघोष मणिपुष्पकौ. छान. म्हणा. सुघोष मणिपुष्पकौ. सुघोष मणिपुष्पकौ. छान. सुघोष मणिपुष्पकौ. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. छान. म्हणा. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. म्हणा. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. परत एकदा. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. पूर्ण श्लोक म्हणा. 1 2 3. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. छान. म्हणा. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. म्हणा. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः. नकुलः सहदेवश्च सुघोष
मणिपुष्पकौ परत एकदा. अनंत विजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः. अनंत विजय नावाचा शंख राजा कुंतीपुत्र युधिष्ठिराने फुंकला. नकुलहा सहदेवश्च सुघोष मणिपुष्पक. आता कुठेही इथे तुम्हाला क्रियापद दिसणार नाही. क्रिया मागे सांगून झाली. शंख फुंकले सगळ्यांनी. मग कोणी कुठला शंख फुंकला त्यांच्या शंखाची नावं फक्त येत आहे. अनंत विजयम नामकम शंखम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिरः दद्मौ. नकुलहा सहदेवहा च. आता इथे यथासंख्य असं म्हणतात. म्हणजे पहिलं ज्याचं नाव आहे त्याचं पुढचं जे कर्म किंवा शंख आहे तो पहिला. सुघोष नावाचा शंख, पहिलं नाव आता नकुलाचं आहे, त्यामुळे नकुलाने सुघोष नावाचा शंख आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख फुंकला. आता हे दोघं आहेत, जुळे आहेत, त्यामुळे दोन शंखांची नावं तिथे द्वंद्व प्रयोगात वापरली.